हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सगळेजण? सो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. ऍक्च्युली मी आज रील्स करणार आहे साडीवरच्या, आणि मी रीलसाठी कशी रेडी होते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एक छोटासा सिंपलसा मेकअप करणार आहे. हा माझा विदाउट मेकअपचा चेहरा आहे. सो मेकअप खूप सिंपलसा करणार आहे. ना कॉम्पॅक्ट ना फाउंडेशन वगैरे काहीच नाही. फक्त एक आय मेकअप आणि लिपस्टिक वगैरे जे काही असते, काजळ वगैरे, याच्यावर सिंपल मेकअप खूप छान होते. तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो गाईज, तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून टाका ना. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा, फॉलो करा, कमेंट्स करा. आणि माझी व्हिडिओ कशी वाटते हे सुद्धा तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये. मी नक्की रिप्लाय करणार. सो सगळ्यात पहिले तर मी साडी डिसाईड केली आहे की साडी कोणती घालायची. सो मी साडी ही वेअर करणार आहे. ॲक्च्युली ही बघा, तुम्ही बघू शकता, कलर खूप सुंदर आहे. ही मी मागच्या वर्षी घेतलेली होती. आणि मस्त अशी एक मराठी रील्स करणार आहे मी. आणि मी नथ सुद्धा घालणार आहे. सो बघूया माझा मराठी लुक कसा दिसते ॲक्च्युली. सो चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी सगळ्यात पहिले मेकअप करते, नंतर साडी वेअर करते. सो काही सगळ्यात पहिले मी नेव्हियाचं लोशन घेणार आहे. थोडंसं हे बघा, जास्त नाही घ्यायचं. चेहऱ्याला अप्लाय करायचं. त्याच्यात मी यूज करणार आहे फेअर अँड लवली. हे बघा, तुम्ही बघू शकता माझा चेहरा फेअर अँड लवलीने किती छान दिसून राहिला, ग्लो करून राहिला ॲक्च्युली. सो गाईस, तुम्ही बघू शकता माझा चेहरा फेअर अँड लवलीनेच ग्लो करून राहिलेला आहे. ॲक्च्युली फक्त मी लोशन आणि फेअर अँड लवली यूज केलेले आहे. आता मी आय मेकअप करणार आहे. तर ही आहे माझी मेकअप किट. छोटीशी आहे, खूप काही जास्त मोठी नाही आहे. सो मी याच्यामधला माझी साडी आहे ग्रीन कलरची. तर मी तशा हिशोबाने थोडा आय मेकअप करणार आहे. मला काही जास्त मेकअप येत नाही, मला खूप सिम्पलसा मेकअप येतो. सो चला आता फटाफट सुरू करूया. आता त्याच्यासाठी मी घेणार आहे हे वाला, एक विटगरी कलर आहे. तर मी अप्लाय करणार आहे डोळ्याला. पहिले त्याला मस्त असं अप्लाय करायचं, वर खालून परत. नेक्स्ट मी अप्लाय करणार आहे हा कलर आहे, जो खूप शायनिंग मारतो मस्त. हे बघा, इथे डोळ्याच्या सेंटरमध्ये मी याला अप्लाय करणार आहे ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता माझे आईज खूप छान दिसून राहिलेले आहे. नेक्स्ट मी आता याच्यावरती मी थोडंसं, सगळ्यात पहिले तर मी काजळ यूज करणार आहे. कारण मला काजळ लावल्याशिवाय मला काही बरा मेकअप दिसत नाही माझा. मी काजळ कसं यूज करायचं बघा, मी इथनं लावते, थोडं मोठंही करते आणि डोळे बंद करून. असं बघा तुम्ही माझा डोळा, हा एक डोळा आणि हा एक डोळा, बघा किती फरक दिसत असेल. ठीक आहे, हा डोळा छान दिसून आला. तसं तर आपण डोळा छानच आहे ना. नेक्स्ट मी करणार आहे थोडं एक हायलायटर असतं, हे एक जे आपण इथे यूज करायचं. हे भोळीच्या वर थोडं खाली. हे बघू शकता किती छान दिसून राहिलेले आहे डोळे माझे. तशी पण सगळेजण म्हणते की माझी आईज खूप छान आहे, बारीक आहे पण छान माझी आईज. सो गाईज, मी आता लावणार आहे पावडर. कॉम्पॅक्ट पावडर नाही, घरचं पावडर आहे ॲक्च्युली. हे बघा, पूर्ण आपल्या फेसला अप्लाय करायचं. जास्त मेकअप केल्याने चेहरा सुद्धा खराब होते. जास्त फाउंडेशन कॉम्पॅक्ट वगैरे लावल्याने, म्हणून मी ते यूजच करत नाही. मी फक्त आय मेकअप यूज करते नेहमी, आणि लिपस्टिक वगैरे यूज करते. बाकी मी काही करत नाही. ठीक आहे, बघू शकता तुम्ही मी पावडर यूज केलेलं आहे. सो गाईज, आता मी लावणार आहे लिपस्टिक, जी मी रेड कलरची यूज केलेली आहे. बघा, लिपस्टिक अप्लाय केलेली आहे. तुम्ही ही लिपस्टिक ब्लश म्हणून सुद्धा लावू शकता, जेणेकरून तुम्हाला जे ब्लश असते ना आपण जे इथे लावतो ते बघा मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. हे इथे लावायचं, थोडं नोजला लावायचं, थोडं इथे लावायचं, आणि याला थोडं ब्लेंड करायचं. हातानेच करायचं. जर तुमच्यापाशी ब्लेंडर नसेल तर हातानेच हे करायचं, जेणेकरून तुमचे चिक्स मस्त ब्लश करतात. हे बघा, तुम्ही बघू शकता. थोडं अजून यूज करायचं. हां, हे बघा तुम्ही बघू शकता चिक्स माझे मस्त लाल दिसून आले का नाही, आहे का नाही.
सो गाईज थोडंसं ब्लश सुद्धा यूज करणार आहे मी. हे बघा, आता माझी चिक्स छान दिसून राहिले, रेड रेड छान मस्त. थोडंसं नोजला, थोडं इथे आपलं, थोडं इथे सुद्धा लावा, यूज करायचं, म्हणजे फेस छान दिसतो. ब्लश झाल्यावर हे आहे माझ्याकडे हायलायटर, म्हणजे आपला चेहरा छान मस्त असा चमकतो. हे बघा, इथे लावायचं, थोडं नोजला पण लावायचं, जेणेकरून नाक सुद्धा चमकलेलं पाहिजे आपलं. थोडं इथे लावायचं, देन फोरहेडला लावायचं थोडंसं. तुम्ही हा ब्रश सगळीकडे फिरवू शकता फेसला, जेणेकरून तुमचा चेहरा खूप शायनिंग दिसेल मस्त. नाही बघा, बघितलं? ओके, आता मी हे सुद्धा हायलायटर आहे. हे तुम्ही नाकाचा जो आपला शेंडा असतो ना तिथे यूज करत असते ॲक्च्युली, आणि जे डोळ्याचा जो मधला भाग असतो ना तिथे यूज करते, म्हणजे हा जो भाग आहे ना शायनिंग दिसला पाहिजे कधी पण. हे बघा, दिसून राहिला तुम्हाला? ठीक आहे. आता माझा नोज तुम्हाला छान दिसत असेल. आता मी घालणार आहे इयरिंग, जे की साडीवरती मी मागच्या वर्षी घेतलेले होते. छोटेसे ॲक्च्युली मला झुमके खूप आवडतात, पण आता ही मॅचिंग असल्यामुळे मी आता हेच वेअर करणार आहे. सो माझा अर्धा लुक रेडी झालेला आहे. आता मी लावणार आहे बिंदी, टिकली म्हणू शकतो. सो मी ही चंद्राची बिंदी यूज करणार आहे, कारण मी नथ पण घालणार आहे आणि एक मराठी सॉन्गवरती पण मी रील्स करणार आहे, त्याच्यामुळे मी ही वाली मी टिकली लावत आहे ॲक्च्युली. नंतर मी चेंज करणार मग. ठीक बघा, ही लावलेली आहे बिंदी मस्त. तुम्ही बघू शकता, ही छान दिसून आले. विचार करा, नथ घातल्यावर मी किती चांगलं दिसेल अजून. सो गाईज फायनली मी रेडी आहे. थोडंसं मी आता हे लावणार आहे, काय म्हणते याला, आयलायनर. तुम्हाला हे यूज नाही करता येत, पण मी ट्राय करते. ठीक आहे, थोडंसं बस बघा. सगळे इकडे पण झालेलं आहे आणि इकडे पण. गाईज फायनली मी रेडी आहे. नथ नंतर घालणार आहे. आता मी सगळ्यात पहिला घालते साडी. सो गाईज मी घातलेली आहे साडी. सो तुम्ही बघू शकता मी अशी रेडी झालेली आहे रील्ससाठी. हे बघा, हा माझा लुक आहे. मेकअप सुद्धा खूप छान झालेला आहे, सिम्पलचा मेकअप छान दिसून राहिलेला आहे. आणि ही घातलेली आहे मी साडी, हे बघू शकता. सो मी आता करणार आहे मस्त अशी रील्स, छान छान. एक मी मराठी रील्स सेव्ह करून ठेवले, त्याच्यावरती मला रील्स करायची आहे. त्यासाठी खास मी नथ घालणार आहे. आता हा ब्लॉग मी अपलोड करणार आहे FB वरती. सो गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आवडला की नाही आवडला, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला. आणि कमेंट्स करा मी कशी दिसून राहिलेली आहे ॲक्च्युली. ठीक आहे. सो गाईज मी मस्त अशी आता न्यू मस्त अशी रील्स करते आणि मी अपलोड सुद्धा करणार आहे. तुम्ही जाऊन बघा. फॉलो नसेल केलं तर फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मस्त अशी, आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून माझे रील्स खूप असे दूर दूर पोहोचले पाहिजे गाईज. सो गाईज चला तर फटाफट मस्त अशी मी अशी न्यू व्हिडिओ करते. तुम्ही वेटिंगवर राहा. ठीक आहे. सो गाईज बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.